नमस्कार. मास्टर रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. समर्थ चित्रपटाची टीम आज तुमच्या भेटीला आलेली आहे या कार्यक्रमामध्ये. नुकताच आम्ही सज्जनगडावर जाऊन आलो आणि तिथली प्रसादाची खीर जी आहे ती आम्ही आज इथे करणार आहोत. पण एक महत्वाची व्यक्तीच इथे नाहीये. हो, कारण की मी तर बनवू शकत नाही खीर. मी बनवू का? मी सुद्धा बनवू शकतो पण चांगली बनवायला पाहिजे ना. हा हम्म. महत्वाची व्यक्ती म्हणजे महत्वाची व्यक्ती महत्वाची वस्तू घेऊन आलेली आहे. हो. आणि- नमस्कार 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 नमस्कार. काय म्हणता? आपल्याच कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो, कशी आहेस तू? सॉरी. मस्त. एक तर समर्थ चित्रपट तुमचा येतोय त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. हा, धन्यवाद. तुला काय मला झालं? वाटलं खीर झाली की काय. बघू. सगळ्यांसमोर करायचे आहे. करायचं. ऍक्च्युली गडावर ही खीर होते ना, आणि कधीतरी एकदा पुण्याला असताना मी हा. खाल्ली होती. हा. पण मी म्हणजे आज मला स्वतःला भाग्यवान समजतो की तुम्ही प्रत्यक्ष गडावर जाऊन आलात, तिथला हो. अनुभव घेतला, त्याच्यावर चित्रपट तुमचा येतोय. काय एक्सपिरियन्स असा होता तुमचा? चित्रपटाचा का गडावरचा? दोन्ही दोन्ही आवडतील. गडावरती तर खऱ्या अर्थाने अतिशय प्रसन्न वातावरण होतं. हो. मला आणि पुष्कराजला दोघांनाही असं वाटलं कायम की तिकडे एकदम सकारात्मक ऊर्जा आहे. कारण तिकडे जे नामस्मरण होतं, ज्या प्रकारचा पूर्ण वातावरणामध्ये त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची जी शांती आहे, हां. ऊर्जा जी आहे, तर त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचा आम्हाला, म्हणजे एरवी आपण प्रमोशन करायला जातो त्यावेळेला झगमगाट असतं, असं एकदम सगळं लाइटिंग आणि स्टेजवरती असं, ते त्याच्या विरुद्ध जाऊन असं. एकदम शांत निसर्गाच्या सानिध्यात. हां. आणि अर्थातच सज्जनगडावरती ज्या पादुका आहेत हां. त्यांना चरणस्पर्श करून आम्हाला तिथे आमचं एक किती गाणं दिवस? रिलीज करता आलं. नाही, एकच दिवस होतो अच्छा, आम्ही एकच तिथे. दिवस. पण आमच्यासाठी फार सुखद अनुभूती होती. हो. तुला काय? नाही, सज्जनगडावर आम्ही प्रमोशनला गेलो होतो आणि ते ऍक्च्युली खूप सुखद होतं. कारण हा. जनरली काय होतं, प्रमोशनच्या वेळी जास्त कंटाळा येतो की म्हणजे कुठेतरी जातो हा. आणि खूप लोक आहेत, हो. पत्रकार वगैरे. यावेळी पत्रकारांना सुद्धा मस्त वाटत होतं की आपण काहीतरी वेगळ्या वेगळं. वातावरणात आहोत. आणि पवित्र म्हणजे सगळेजण शांत होते, असं कोणाची अच्छा. चिडचिडच होत नव्हती. इतकं ऑटोमॅटिकली तिकडच्या वातावरणाने शांत केलं होतं. आणि तसंच चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान झालं बरं का. म्हणजे आम्ही दापोलीमध्ये शूट केलं, लाडगर नावाच्या गावामध्ये, आणि इतकी शांतता तिथे होती. म्हणजे स्पेशली आमच्या तिघांच्या वाट्याला अच्छा. जे सीन्स आहेत या सिनेमामध्ये, समर्थमध्ये, त्या सीन्स मध्ये खरोखर इतकं असं वाटायचं की परत आपण जायलाच नको, म्हणजे शहराकडे परत नको हा. यायला, इथेच राहूया. तू असं. काय केलंस? मी परत गेलो, भूमिका सांगतो. हा, भूमिका, बरोबर. हा, हे जे मी करतो ते अजिबात केलेलं नाही मी अच्छा. चित्रपटामध्ये. हा. तर माझी अत्यंत सिरियस भूमिका आहे. अच्छा. विश्वंभर नावाचं पात्र आहे, जो बरं. समर्थ विचारांचा पाईक आहे. त्याला समर्थ विचार त्याच्या घरी, त्याच्या आजूबाजूला, त्याच्या अच्छा. लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि त्याचं आचरण आपल्या आयुष्यात करावं असं त्याची इच्छा असते. बर. आणि म्हणून तो मुलाला ते विचार देण्याचा प्रयत्न सावित्रीच्या मतीने, म्हणजे ही सावित्री. येस, माझं ते भाग्य आहे की आम्ही क्या बात आहे. हा एकत्र काम करतोय. आजच्या आयुष्यात कसा आपण वापर करू बरोबर. शकतो त्याच्याबद्धलचं आहे. आणि हार्दिक अर्थात अत्यंत काय? महत्वाची छान भूमिका करतोय. म्हणजे खूप आगळीवेगळी भूमिका आहे. हा. समर्थ म्हणजे आमचं मूळ कथानक आहे, हा. त्याच्या मित्राची भूमिका मी करतोय. हा. आणि अतिशय छान, साधी, हा. सरळ मनाची असणारी ती व्यक्ती आहे. मला अच्छा. खूप मजा आली. जसं आता पुष्कळने सांगितलं की बरोबर. दापोलीमध्ये शूट करण्याची संधी मिळाली, लाडगर या गावामध्ये. खरं आपण सगळेच, प्रत्येकाची ग्रोथ आपल्याला हवी असते, आपलं घर मोठं व्हावं आपल्याला बरोबर. हवं असतं. पण खरंच आपण आजच्या जगामध्ये खूप मटेरियलिस्टिक झालेलो आहोत. कारण की प्रत्येक गोष्टीची, अरे ही गोष्ट मला हवी आहे, पण आपण याच्यामध्ये नैसर्गिक वातावरणात राहणं हे सोडूनच दिले. बरोबर. पण आणि हा सिनेमा जो आहे, हा समर्थ विचारांचा सिनेमा आहे. आणि मला असं वाटतं की मनाचे श्लोक हे कुठेतरी आपण लहानपणीच जे म्हटले आणि हो. लहानपणीच विसरून गेलो. बरोबर. पण त्याच्यानंतर ते कुठे आलेच नाहीत. पण याच मनाच्या श्लोकांमध्ये तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, जर तुम्ही कुठे अडकत असेल तर. तर मला असं वाटतं की हेच ते विचार आहेत, हेच ते मनाचे श्लोक आहेत. क्या बात आहे. हाच आमचा चित्रपट आहे समर्थ. क्या बात आहे. तर हा जो चित्रपट आहे, तर सगळी मंडळी हा चित्रपट तर पाहतीलच, पण आज जी आपण खीर बनवून दाखवणार आहे खपली गव्हाची, ती सुद्धा नक्की बनवून पाहतील. आणि इथे घेऊया छोटीशी विश्रांती. मी थोडीशी तयारी करतो आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. कुठेही जाऊ नका, लगेच परत येतो. ब्रेक नंतर मास्टर रेसिपीज मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हां, स्वागत तर तू केलं आहे, पण काम मी करणार आहे. खपली गहू साधारण एक 3-4 तास धुवून फॅन खाली असा वाहत घालायचा आणि नंतर त्याला असं जाडसर कुटून आणायचं. ओके. हां, ठीक आहे ना.
आणि हा खपली गहू तुम्ही जळगाव भागात जर गेलात, धुळे जळगाव म्हणजे आमचा खानदेश, तर तिथे आता घरोघरी तुम्हाला मिळतात. आजकाल बाजारातही यायला लागला. आणि मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही आपण. ओके. काही लोक हे पाण्यात बनवतात, काही लोक दुधात बनवतात. मी दुधामध्ये तयार करणार, कारण मला मजा येते. दूध वगैरे, दूध दुभतं सगळं असं चकाचक. दुधामध्ये केली तर जास्त पौष्टिक का असं काही नाही? हा, पौष्टिक तर आहेच, पौष्टिक. हा, आणि चव त्याची एक वेगळी लागते. चालेल, आपण दूध घेऊयात. ऑलमोस्ट 5 वाटी तुम्ही दूध आणि पाणी घ्या. अच्छा. 5 वाटी. 5 वाटी मी किती जणांची खीर शकतो? कारण हा एकटा संपवली तर मी आता खूपच हो, Direct काही बोलू शकत नाही. एक वाटी जर घेतली तर 2 वाट्या तुम्हाला मिळेल, जास्तच. जास्तच. येस. ओके. मी 3 वाट्या पाणी घेतलं आणि 2 वाट्या. तू हे विलायची हो, कुट्टे आहे ना? कुट्टे हा. कुट्टे. ह्याच्यामध्ये पावडर नाही घालायची. हा. हा, असे दाणे घालायचे, कुटून घालायचे. ओके. चलो. गाणं कुठलं तिथे हे झालं? वेण्णास्वामी ज्या रामदासस्वामींच्या एक काय म्हणू आपण ज्येष्ठ शिष्यांपैकी एक होत्या, बरं. भक्त होत्या त्या. हा. आणि त्यांचं गाणं आम्ही तिथे त्यांनीच लिहिलेलं. आणि ह्याच्यात मग ओघाओघाने महाराजांचा उल्लेख किंवा प्रवेश झालेला आहे का नाही आहे? नाही. तो नाही. चित्रपटातच तुम्ही बघा. हा, देअर यू काही आर. गोष्टी चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये काय आहे ते तुम्ही चित्रपट विचारच कळेल. कारण प्रत्येक कलाकाराची भूमिका ही प्रत्येक कलाकारासाठी देखील वेगळी आहे. या आधी कधी त्यांनी अशा भूमिका साकारल्या केलं नव्हत्या, तशा त्या भूमिका. त्यामुळे मला असं वाटतं की 14 ऑगस्टला आपल्या खरंय. जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात कुठे? हा सिनेमा बघितलाच पाहिजे. 14 ऑगस्ट लक्षात ठेवा. 14 ऑगस्टला सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट येतोय. मुख्य म्हणजे ही आपल्या घरातलीच कथा आहे. गोष्ट कथा आहे. हा, प्रत्येकाला ते तसंच वाटेल, नातेसंबंधांची कथा आहे कथा ही. आहे ना. बरं, बाय द वे, तुम्ही चहा कॉफी काही घेता? बनवू का मग? नाही. नाही, तू नाही, आम्ही तो- खीरच. अर्धा कप चालू कॉफी आहे. हरकत नाही आपल्याला. काहीच हरकत नाही. कप द्या रे मला मग. फक्त प्रश्न हा, बोल. चीज का घेतलंय? चीज नाही, हे खोबरं आहे. खोबरं आहे. खोबरं आहे. हा, हे सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं आहे. मी हो. चीज आपल्याला कसं घ्यायला? थोडंसं मी पण शिकून घेतो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. क्या बात है. म्हणजे हे आता ही गंमत अशी आहे की हे तू सांगितल्यानंतर लक्षात आलं की हे हातावर जो ताण पडत होता तो पडतच नव्हता, कारण हे कॉन्सन्ट्रेशन ना. त्याच्यावर नाम घेतो ना. खरे असे खरे. हे जे करत होतो ते ऑटोमॅटिकली होत होतं. काल मी महेश काळेच्या कार्यक्रमाला गेलो हो, होतो. हो. त्यांनी असं नामस्मरण करवलं की नाही, तर म्हणून मग मी लगेच तुम्हाला आपण करूयात. हा, मी पण हम्म. हा, चालेल. आता काय टाकायचं? ऑलमोस्ट हे शिजत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मस्त सुकं खोबरं. पण कुतूहल म्हणून मी असं विचारतेय की आता आपण सगळेजण ऐका. नामस्मरण करत हो, होतो, हो. तसंच एखादी गृहिणी स्वयंपाक करताना खरंच नामस्मरण करत असेल किंवा मन एकाग्र करून त्या विषयाकडे बघत असेल तर हा. पदार्थाच्या चवीत फरक पडतो का? 100% फरक पडतो की तुम्ही कुठल्या मूडमध्ये जेवण बनवताय. हा. तुम्ही हे खूप छान मूड आहे, काही नाही, हळद, तिखट, हिंग एवढ्याची फोडणी घाला, ती अप्रतिम होते. हम्म. पण खूप मसाले आहेत आणि तुमचा मूड बरोबर नाही आहे, तुम्हाला ते होणारच नाही व्यवस्थित. गूळ घालायचा मस्त. येस. अंदाजाने का काही त्याचं अंदाजाने पण प्रमाण त्याचं प्रमाणही ठरलेलं? आहे. म्हणजे समजा साधारण आता हे 5 वाट्या आहे, हम्म. तर साधारण 1 वाटी तू गूळ त्याच्यात गेला पाहिजे. हा. वेलची पावडर, हा. मिरची पावडर टाकली आहे इथे. त्यानंतर थोडस जायफळ. हा, जायफळ. अभी मजा आएगा. आता- हम्म. हा, हा. मस्त मस्त मस्त. हा. वा. जायफळ हे खिरीचे भूषण आहे. हो. हो, आणि जायफळाने झोप चांगली लागते. नाही, मी भूषण आहे म्हटलं कारण आपल्या चित्रपटात भूषण आहे. आ. हा, तसं नाही, कारण समर्थची भूमिका तुम्ही मला विचारलं की कुठली भूमिका करतोय, तर हा. समर्थची करतोय. आणि खूप लोक मला हा प्रश्न विचारतात हा. की मग मुलाचा रोल कोण करतोय. अच्छा. सगळ्यांना वाटतं की मी कसं दिसतो खूपच लहान ना तसं, हम्म? पण बर. हा, हा. तर दिल को बेलाने के लिए गाले ये ख्याल अच्छा है असं म्हटलेलं आहे. निर्माते कोण आहेत? हा, मी आता त्यांच्याकडेच येणार होतो की निर्माते जे आहेत ना ते इतके सक्षम व्यक्ती आहेत, म्हणजे ते एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत. बर.
ते उत्तम रामकथाकार आहेत, हा ते प्रवचनकार आहेत, निरूपणकार आहे. ते निरूपणकार आहेत. हा त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे त्या गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहेत. बर रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामींचे अगदी म्हणजे त्यांच्यावरती खूप प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार आचरणात आणणारे असे बर आमचे लाडके रवींद्र पाठक सर. बरं ते येणार होते आपल्याकडे, नाही, ते आज उपस्थित आहेत आपल्या. आहेत ना, येतात. ते सर बघ आलेत का? सर बघ बरं. जबरदस्त रंग आलाय खिरीला आणि सुगंध. सुगंध तर येणारच. हो हो त्याच्यावर हो, हो. ना एक काम कर, थोडं तूप घाल. रवींद्र सर इकडे आलेले आहेत. मला वाटतंय. Yes. सर सर. या ना. या सर आम्हाला खीर जमली वा, वा, वा. सांगा बरं. अरे वा, ह्याचा रंग बघूनच हे अगदी या. 100 पैकी 100 मार्क द्यावेसे वाटत आहेत. हे समर्थांना अर्पण करूयात. हा. जय जय रघुवीर समर्थ. वा, फार सुरेख, कसं वाटतंय? एकदम आनंदात आणि एकदम बढिया. म्हणजे हे सगळं बघून आमचे कलाकार राहिलेत का शेफ झालेत हे कळायला मार्ग नाही. सर काय प्रेरणा होती? चित्रपट तुम्ही एवढा सुंदर चित्रपट समर्थ सगळ्यांसाठी 14 ऑगस्टला घेऊन येत आहे, वा, काय सांगाल? समर्थ रामदास स्वामींच्या बद्दल जो अंतरीचा एक ओढा होता हो आणि त्यांचं जे तत्वज्ञान आहे, असं मनापासून वाटत होतं की हे तरुणांपर्यंत यावं. बरोबर. पण आजच्या काळात तरुणांना ना ग्रंथ वाचायला वेळ आहे, वाचला तर अर्थ कळत नाही, अर्थ कळाला तर त्याचं ऍप्लिकेशन काय ते कळत नाही. बरोबर. मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये आपण एक छोटा प्रयत्न असा करावा की लाईफमध्ये हे ग्रंथ तुमच्या ग्रंथी सोडवता येणार पाहिजेत. अच्छा. जीवनाचे प्रश्न जे सोडवतात त्यांचं नाव ग्रंथ आहे. बरोबर. पण हे प्रश्न मुळात आपल्याला पहिले ॲप्रिशिएट झाले पाहिजेत, त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. हो. तर या दृष्टीने तरुणांच्या अंतःकरणामध्ये आज जे एक प्रकारची घुसमट आहे आणि त्याच्यामध्ये परमार्थ, हा. ध्यान, नामजप, समर्थांचे विचार हे कसं एक सोल्युशन आहे बरोबर. हे दाखवण्याचा प्रयत्न आपण या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. क्या बात आहे. आणि खूप छान काम तुम्ही केलेलं आहे. 14 ऑगस्टला नक्की काम सगळं- यांनी छान केलेलं आहे. हा नाही, पहिले तुम्ही तुमचं काम केलं, आता काम यांनी बाकी केलंय आणि आता बाकी काम सगळ्यात तुम्हाला करायचं आहे. 14 ऑगस्टला चित्रपटगृहात जा, जवळच्या चित्रपट बघा आणि त्यानंतर तो चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आचरणामध्ये ते आणा सगळं आणि आम्हाला त्याची पावती द्या. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं बोला ना सर. की ही जी खीर आहे ही समर्थांना अत्यंत प्रिय आहे. क्या बात आहे. हा पदार्थ पुरवठा येणार आहे नक्की. आणि त्याचबरोबर सकस आहे, त्याच्याबरोबर मिष्टान्न देखील आहे बरोबर. आणि त्यावेळेचं एक फार मोठं अट्रॅक्शन होतं. त्यामुळं आम्ही काय केलं, विश्वंभरला देखील या खिरीच्या निमित्तानेच गावातल्या मुलांना एकत्र बोलवण्याचं हे काम काम या हा. चित्रपटामध्ये दिलं. क्या बात आहे. आणि त्यामुळं खीर जेव्हा जेव्हा तुम्ही खाल घरी हा. तेव्हा तेव्हा आमच्या समर्थांची आठवण करा. समर्थांची आठवण येईल आणि माझी पण आठवण येईल. वा, नमस्कार. पाहत राहा मास्टर रेसिपीज. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं या चित्रपटाबद्दल माहिती दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. चित्रपट पाहायला जा आणि नंतर आम्हाला कळवायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. 14 ऑगस्ट त्या चित्रपटाच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील. आता थांबा, सांगितलं- त्याचा मी छान एक श्लोक म्हणतो. शर्कराखंड खाद्यानी दधिक्षीर धुतानीच्या आहार भक्ष भोज्यांच नैवेद्यम समर्पयामी. हा नैवेद्य तुम्हाला आहे.